पत्नीच्या आत्महत्येनंतर पंकजा मुंडेंचे पीए यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर गौरी पालवेच्या कुटुंबियांनी पती अनंत गर्जेच्याच घरासमोर मुलीवर अंत्यसंस्कार केलेत। मुलीला गरिबाच्या घरी द्या पण श्रीमंतांच्या नादी लागू नका अशा शब्दात गौरीच्या वडिलांनी हंबरडा फोडलाय। पाहूया। तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरिबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। हा आक्रोश आहे गौरीच्या वडिलांचा। मुलीला गरिबांच्या घरी द्या पण श्रीमंताच्या नादी लागू नका असा उद्विग्न भावनेमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनी हंबरडा फोडला। तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरिबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी वरळीतल्या राहत्या घरी आत्महत्या केली। मात्र गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्येचा आरोप केलाय आणि अखेर गौरीचा पती अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी रात्री 1 वाजता अटक केली। तर गौरीच्या नातेवाईकांनी पती अनंत गर्जेच्याच घराशेजारी अंत्यसंस्कार केले। पोस्टमॉर्टम नंतर गौरीचा पार्थिव अहिल्यानगरच्या मोहज देवडे या गावी आणण्यात आलं। यावेळी गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाचीही झाली। अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि अनंत गर्जेच्या घराशेजारी गौरीवर अंत्यसंस्कार पार पडले। आता आपण काय केलं, आपण आलो तो व्यवस्थित सगळं, तर त्यांनी काय केलं, गावाने किती आडमुठेपणा केला, सगळ्या गावाने त्यांच्या प्रेत बाजूला घेऊन जाळू म्हणले। ठीक आहे, आम्ही मान्य बी केलं, चला ठीक आहे, आमची बासी आहे, बाजूला घेऊन परत म्हणतात आम्ही पाणी पाजणार नाही, आम्ही काय करणार नाही, असं आडमुठेपणा भूमिका घेतली। एक तर पोरगी मारली त्यांनी, सगळं केलं त्यांनी आणि त्याचं येणं काम होतं। पोलीस प्रशासनाने त्याला आणायला पाहिजे होतं। ताईने आता पोलीस प्रशासनाला सांगून त्याचा कार्यक्रम करणं गरजेचं आहे, कारण की हे घातक लोक आहे असे समाजाला, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। पत्नीवर अंत्यसंस्कार होत होते तेव्हा मुंबईत पोलिसांनी पती अनंत गर्जेला शिवडी कोर्टामध्ये हजर केलं। कोर्टानं अनंत गर्जेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर अनंत गर्जेच्या चौकशीतून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वी गौरी आणि अनंत यांचं भांडण झालं होतं। अनंत गर्जे हा पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घराबाहेर पडला। गाडी कोस्टल रोडला पोहोचल्यावर गर्जे वारंवार गौरीला फोन करत होता, मात्र गौरीनं फोन उचलला नाही। त्यामुळे अनंत पुन्हा एकदा घरी परतला। घराबाहेरून आवाज देऊन सुद्धा गौरीनं दार उघडलं नाही। कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्यामुळे अनंतनं खिडकीतून डोकावल्यावर पत्नीनं गळफास घेतल्याचं दिसून आलं। मला तर पंकजा मुंडेंकडनं ही अपेक्षा होती की त्यांचं कालचं जे स्टेटमेंट होतं ते मी ऐकलं। त्याच्यात सरळ लिहिलंय की 6:30 ते 6:45 मध्ये मला ही माहिती मिळाली। मग पंकजाताई, तुम्ही त्या कुटुंबाला का मदत केली नाही, का तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये गेला नाही? ती जी सासरची माणसं होती ती देखील पोलीस स्टेशनमध्येही नव्हती, हॉस्पिटलमध्येही नव्हती। ते सगळं का झालं? ती केवळ आत्महत्या असती, ते सगळं झालं नसतं। तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं होतं, पोलिसांशी बोलणं गरजेचं होतं, अंत्यविधीला उपस्थित राहणं गरजेचं होतं। जर तुम्ही लग्नात होतात, पुत्र समान मुलगा होता, जर तो तुमचा पीए होता, तर मग त्याची बायको जेव्हा गेली, तुम्ही तिथे का गेला नाहीत? असंख्य प्रश्न आहेत। माननीय पंकजाताई मुंडेजींनी कालच पोलिसांना घटना झाल्याबरोबर पोलिसांना कळवलं की माझा जरी पीए असेल तरी तातडीनं जे नियमात आहे, जे गुन्हा आहे, तो गुन्हा जो काही घडला असेल त्याची कायदेशीर दखल घ्या, कुणाला यातून सोडता येणार नाही आणि त्यांनी यासंबंधी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं, पण गौरीच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार गौरीला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता। गौरीसोबत लग्न झालं तेव्हा अनंत गर्जे बीडीडी चाळीमध्ये राहायचा। लग्नानंतर हे कुटुंब वरळीतल्या एका मोठ्या टॉवरमध्ये शिफ्ट झालं। शिफ्टिंग वेळी घरातलं सामान पॅक करताना
गौरीला एका हॉस्पिटलची फाईल सापडली. या फाईलवर एका दुसऱ्याच महिलेचं नाव होतं आणि त्या महिलेचा एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाला होता. पण त्या महिलेच्या नावासमोर पती म्हणून अनंत गर्जेचं नाव लिहिलं होतं. ही फाईल जेव्हा गौरीला सापडली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. नणंद शीतल गर्जे आंधळे ही गौरीला मानसिक त्रास देत होती असा आरोप गौरीच्या मैत्रिणींनी केलाय. गौरी शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत ड्युटीवर होती. त्यानंतर घरी गेल्यावर संध्याकाळी 6:30च्या दरम्यान तिनं आपलं जीवन संपवलं. याच्यामध्ये घटना समजताच आम्ही तात्काळ पोलीस विभागाला संवाद साधून आणि पत्राद्वारे की याच्यामध्ये कोणतीही हलगर्जी न करता, कोणतीही हायगय न करता जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि कारवाई करावी. आपण पाहताय त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले आहे, कारवाई सुरू आहे. माझा स्वतःचा याच्यामध्ये पाठपुरावा आहे. आता घटना पूर्ण तपास होत असताना आपल्या लक्षामध्ये येईल की अजूनही याच्या पाठीमागचं कारण काय आहे. गौरीच्या मृत्यूनंतर तपास सुरू झालाय. फॉरेन्सिक टीमनं अनंत गर्जेच्या घरात पाहणी देखील केली. त्यामुळे नेमकं काय घडलं याचा उलगडा करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे. कृष्णा सोनारवाडकर आणि निवृत्ती बाबरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.